गोलंदाजी मार्कवरनं दादू स्पोर्ट्स कांबारे संघाच्या माध्यमातून भावेश घाटाळा आपण पाहतोय. पाच षटकं ते आपल्याला पाहायला मिळतील. WCA वाडा क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत त्यानुसार 5 ओव्हरच्या मॅच त्या आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्कवरनं पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना भावेश घाटाळा आपण पाहतोय. दादू स्पोर्ट्स कांबारे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह देखील चालू झालेला आहे. अनेक प्रेक्षक वर्ग तो लाईव्हच्या माध्यमातून घर बसला देखील एन्जॉय करेल. आज तसा संडेचा दिवस आहे. अनेक प्रेक्षक वर्ग तो मैदानावर दाखल जरूर होईल कारण आज मॅच जर आपण पाहिल्या तर तेवढ्याच मातबर टीम मधल्या फाईट त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऑन स्ट्राईकला वृषभ लोहारला आपण पाहतोय. भावेश घाटाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि तिथे पहिल्या बॉलला परतावा लागेल वृषभ लोहारला. परतीच्या प्रवासाला गोल्डन डकचा शिकार. बॅटर वृषभ आउट. चे खेळाडू आहेत. मुलगा तर मैदानाच्या बाहेर गेलाय. आता वडील कशा पद्धतीने खेळ करतील ते आपल्याला पाहायचं. मिलिंद लोहार 40 क्रिकेट ते देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळत असतात. इथे आता स्वतःच्या गावाच्या टीम साठी गावाच्या टीम सोबत दुसऱ्या बॉल पासून धुरा सांभाळावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपली पाहिजे त्याची देखील दक्षता घ्या. मिलिंद लोहार यांच्याकरता हा बॉल जर आपण पाहिला निर्धाव स्वरूपाचा संपला गेला. अगदी समोरून बॉल निघून गेला. 2 चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपलाय. स्कोर कार्डवर अजूनपर्यंत धाव जोडली गेलेली नाहीये. मात्र एक गडी तो परतीच्या प्रवासाला गेलाय वृषभ लोहारच्या रूपाने. पंचाच्या डावीकडनं आपण पाहतो राईट मोर द विकेट भावेश. तिसरा बॉल. इथे बॅट खूप उशिरा लागली होती बॉलला. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या जवळ बॉल होता. एक धाव तिथे कंप्लीट केली आणि तिसऱ्या बॉलवर पहिल्या धावेचा श्रीगणेश होत असताना टीम गावदी वाघोटे 1-1 अशी सध्याची परिस्थिती आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी पॉवरफुल गोलंदाजी पाहिजे होती तशी पहिल्या 3 बॉलवर भावेश घाटाळच्या माध्यमातून पाहायला मिळते. कनुज सध्या आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. सलामी करता गेलाय. इथे कनुजला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक तो धावतोय. चेंडू तोपर्यंत 1 बाउन्स निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार.
चौथ्या बॉलवर तो तिथे आपल्याला सस्ताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक युवराज. तोपर्यंत तिथे चेंडूची फेकी करेल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या पूर्ण झाल्या. पाच चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपलाय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा एक चौकार आलाय. फटकेबाजीला सुरुवात ती करावीच लागेल. इथे स्विचिटचा फटका आणि तो फटका तिथे आपल्याला सक्सेसफुल पाहायला मिळतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. आता एका ओव्हरचा खेळ संपलाय. 2 चौकार आले आणि टोटल धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 या आकड्यावर. चला दुसरं षटक ते लवकरात लवकर तिथे मार्गस्थ करायचंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायचे आहेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू तो इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. कनोजची बाट खूप चांगल्या पद्धतीने चालली. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. टोटल 11 धावा त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्कवरनं विशालला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीमध्ये थोडी काळजी घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटके संपली नाही तर मग तुम्हाला एक खेळाडू तो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिलं षटक तर संपलं. 11 आहेत. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विशाल त्यानं पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी करणं पसंत केले. समोर मिलिंद लोहार एक अनुभव संपन्न खेळाडू. इथे पुन्हा एकदा उशिरा डिलिव्हर्ड झाली. बॅट अँड बॉलचा स्पर्श तो उशिरा झाला होता. रनआउटची संधी होती आणि थर्ड अंपायर रेफर केले गेले रनआउट साठी पंचांच्या माध्यमातून. OUT इट्स आउट. परतावं लागेल. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे तो थोडा उशिरा झाला होता आणि त्याच्यामुळे पहिलीच धाव घेण्याच्या प्रयत्नात तिथे मिलिंद लोहार बॅक टू द डगआउट. दोन विकेट आतापर्यंत पडल्या गेल्यात. पिता पुत्राची जोडी ती पॅव्हिलियनच्या परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. आता कनुज आणि रोहन या दोघांना पूर्णतः जबाबदारी घेऊन तिथे गावदी वाघोडे संघाकरता खेळ करावा लागेल. विशाल आपल्या षटकामधला पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. कनोजचे बॅट खूप चांगल्या पद्धतीने 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेत.
इथे मात्र जर आपण पाहिला हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत. हा वाईड बॉल आहे. पंचाच्या समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. फटकेबाजी करावी लागेल कारण दादू स्पोर्ट्स कांबारे त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि त्या बॅटिंग लाईन समोर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न तो करावा लागेल. इथे पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने गेलाय. तिसरा विकेटचं पतन झालंय. खेळाडू परतीच्या प्रवासाला. बॅटर आउट. आणखी एक अनुभव संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना 40+ खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे बरेच ऊन पावसाळे ज्याने पाहिले तोच राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गावदी वाघोटे संघाच्या माध्यमातून. आता जो अनुभव आहे तो मात्र इथे दाखवावा लागेल कारण 3 विकेट आतापर्यंत पडल्या गेल्यात त्या गावदेवी वाघोटे टीमच्या. राकेश पाटील ऑन स्ट्राइक. विशाल कशा पद्धतीची हाताळणी करेल. राईट रत्न विकेट. राकेश पाटील यांच्या अगदी पायावर हाताळला गेला होता बॉल. स्क्वेअर लेग पंचाच्या क्षेत्राकडे बॉल निघून चाललाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 2 कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 14 या आकड्यावर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. दुसरं षटक ते मार्गस्थ झालेलं आपण पाहतोय. विशाल पहिलं षटक भावेश घाटाळने हाताळलं. हा बॉल जर आपण पाहिला दिशा भरकटली गेली आहे. नियंत्रित मारा करावा लागेल. वाईट बॉल आहे दर्शवत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. विशाल त्याला मात्र योग्य दिशेवर भेदक मारा करावा लागेल. मैदानाच्या आतमधून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण एक मोठी स्पर्धा आपण खेळतो आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली गोलंदाजी अनेक प्रेक्षक वर्ग पाहत असतात. इथे रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आणि प्रयत्न झाला सक्सेसफुल. राकेश पाटीलच्या बॅटमधून आला चौकार 4. संपलाय. विशाल जो बॉलिंग ट्रॅक वरनं आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा चांगला फटका तिथे राकेश पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय कोण होईल ते आपल्याला पाहायचंय. वाडा तालुक्यातील 72 संघ ते आज खेळतील. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. राकेश पाटील मिस केला गेला बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकामधला. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील. पुराच्या एकदा रिव्हर्स अटेम्प्ट सुचिटचा फटका राकेश पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक तडाखा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी वाघोटे 23 आकड्यावर जाऊन पोहोचले. 23 डीजे. इथे लगेच सुरुवात करा.
2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23-23 या आकड्यावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी दादू स्पोर्ट्स कांबाऱ्याच्या माध्यमातून सचिनला आपण सध्या पाहतोय. तीन विकेट आतापर्यंत पडल्या. 23 धावा आता स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. चला तिसऱ्या ओव्हरला लगेच सुरुवात करा. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. पहिलीच मॅच सध्या आपण पाहतो. टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. का बाजूला जर आपण पाहिले होते तर कनोजच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. आता राकेश पाटीलच्या बॅटमधून रिव्हर्स अटेम्प्टचे चांगले 2 चौकार ते आपल्याला पाहायला मिळाले. अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर तिथे पुरेपूररित्या करत असताना बॅटिंगच्या माध्यमातून आता सचिन कशा पद्धतीची हाताळणी तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून करेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. समोर आपण पाहतो रोहन ऑन स्ट्राइक. आडवा बॅटने खेळाचा मानस बाळगला होता. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट स्वरूपाचा, निर्धाव स्वरूपाचा चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 23 आकडा स्कोर कार्ड वर आहे आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर तो निर्धाव स्वरूपाचा संपला गेलाय. हे षटक महत्वाचं आहे. इथे दुसरा चेंडू तोही निघून गेलाय स्टंप वरनं विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडूंचा खेळ तो पाहता पाहता संपलाय. प्रहार करता आले नाहीयेत. बटन बॉलचा स्पर्श होत नाहीये, संबंध येत नाहीये. रोहनला चेंडू पाहावे लागतील. इथे मात्र फुल टॉस आणि त्या फुल टॉस वर चेंडू हवेमध्ये. भावेश घाटाळ त्यानं झेल सोडलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा मात्र तिथे पूर्ण होतात. या 2च्या मदतीने स्कोर कार्ड 25 या आकड्यावर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कारण एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतो आणि त्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी चांगली पाहिजे. चांगला चेंडू पडला. तर जर आपण पाहिला तर बॅट हवेत फिरली गेली. चेंडू थोडासा खाली राहिला होता. डॉट बॉल आला. टर्निंग पॉइंट आहे या षटकामधलं, या मॅच मधलं षटक. कारण या षटकामध्ये धावा खूप कमी आल्या. 4 बॉलचा विचार करत असताना फक्त 2 धावा आल्या. खूप चांगली गोलंदाजी करतोय सचिन. धावा रोखून ठेवतोय. इथे मात्र दंडित केलं जाईल. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल आहे. इथे दिशा भरकटली आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, मात्र या बॉलवर तिथे वाईड तो हाताळला गेलाय. एका एक्स्ट्रा स्वरूपाच्या धाब्याने 26 आकड्यावर स्कोर कार्ड गेलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल, 5वा चेंडू. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक. तो बॉलच्या खाली आणि विकेट क्रमांक जर आपण पाहिला तर इथे 4थी विकेटचं बदल झालंय. खेळाडू बाद. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर रोशनला आपण सध्या पाहतोय गावदी वाघोडे टीमच्या माध्यमातून. लास्ट बॉल आहे. 3रं षटक आणि त्या 3ऱ्या षटकामधला शेवटचा बॉल.
पहिलाच सामना पाहतोय आपण. टॉस जिंकला दादू स्पोर्ट्स कांबारे टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग वाटायला आली गावदेवी वाघोली टीमच्या. इथे रोशन ऑफसाईडचा फटका आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 3 ओव्हरचा खेळ तो या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या आकड्यावर टीम गावदेवी वाघोटे. चौथ्या ओव्हरला लगेच सुरुवात करायची. तोपर्यंत एक छोटीशी धून आपण ऐकूयात. दादू स्पोर्ट्स कांबारे टीमच्या माध्यमातून चौथं षटक हाताळण्यासाठी विजयला पाचारण केले गेले. विजय आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरनं. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवर तडाखा. षटकार 6. अंदाजे मार्कवर विजय आलाय आणि त्या विजयला पहिल्या बॉलला आसमान दाखवलं ते रोशनच्या बॅट मधून. आतापर्यंत शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. यावेळी मात्र पहिल्या बॉल पासून आक्रमण आगाज केला गेलाय. 33 आकडा स्कोर कार्डवर. यावेळेस देखील जर आपण पाहिला तर समोर पॉइंट कडे खेळले गेले बॉलला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे गेला 34 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चौथं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावंच लागेल. दादू स्पोर्ट्स कांबारे टीमच्या समोर एक मोठं आव्हान ठेवण्यासाठी तुम्हाला फटकेबाजी ती करावी लागेल. हे चौथं षटक आहे आणि याच्यानंतर अंतिमचं षटक ते आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील अलॉग दी कार्पेट इनफिल्डला क्रॉस करून चेंडू पुढे चाललाय. जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरकडे थोडा बॉल चुकताना पाहायला मिळाला होता. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. चांगली रन मिळून द विकेट राकेश पाटील. मात्र राकेश पाटील ऑन स्ट्राइक. फटकेबाजीचे रिव्हर्स अटेम्प्टचे फटके खेळले गेले. चौकार यावेळेस पाहिलं आणि सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंच पार पडतात. ते वाईट बॉल आहे. पंचाच्या समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं जेव्हा गोलंदाजी दिशा चांगली असेल तेव्हा संघाची दशा चांगली असते आणि ती दशा चांगली ठेवण्यासाठी गोलंदाजाला इथे चांगल्या दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. इथे पंचांकडे अपील होती मात्र पंच तटस्थ राहत असताना हा वाईट बॉल आहे. स्पर्श झालेला नाही आणि दिशाही बरकटले हे स्पष्टपणे दर्शवत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. विजय तो मात्र तिथे चुका करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल हाताळतोय. यावेळेस बॅटची कडा मागच्या बाजूला बॉल चाललाय. एक धाव.
ती त्या ठिकाणी कंप्लीट झाली. ज्याच्या बॅट मधून पहिल्या बॉल मध्ये षटकार खेळला गेला होता तोच रोशन आता ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहेत. उर्वरित चेंडू मध्ये किती धावा तिथे काढल्या जातील. इथे समोर खेळला गेला इनसाइड आउटचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल धन 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 करत चौकार 4. यानंतर होणारा सामना जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि आईगावदे पिंपळास आपल्याला या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी पोहोचायचं आहे. जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि आईगावदे पिंपळास इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथे शेवटचा बॉल होता. चेंडू हवेत उंची बरीच गाठली आहे. सेफ फटका. 2 धावा येतील. 4 षटकांचा खेळ तो या ठिकाणी संपला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 45 या आकड्यावर टीम गावदेवी वाघोटे 45 आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. कशा पद्धतीने त्या धावा आता 6 बॉल मध्ये काढल्या जातील, किती काढल्या जातील आणि किती धावसंख्येचं आव्हान ठेवलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. 6 बॉल पडल्यानंतर जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि आईगावदे पिंपळास आपल्याला टॉस करण्याकरता पोहोचायचंय. तोपर्यंत एक संधी देऊया आपल्या डीजेला. डीजे शेवटचा अनामारीचा षटक हाताळण्यासाठी सचिन सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आईगावदे पिंपळास यतीश पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पंचेचाळीस धावा आहेत. शेवटचे 6 बॉल. राकेश पाटील समोर. पहिला स्विचिटचा फटका खेळायचा होता. पहिल्या बॉलवर मात्र बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 45 आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील त्याच्यावर तिथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे मला वाटते वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटर रिव्ह्यू आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. समोरून तिथे चेंडू निघून गेला असल्यास आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा बॉल तो तिथे आपण पाहतोय. पहिला चेंडू तर संपला. दुसरा बॉल. यावेळेस फटका जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तक पे दस्तक देत चेंडू चौकार 4.
खूप चांगलं गीत आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा मोठा बटका सजवत असताना यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आला तिथे पाठीमागे. प्रोटेक्शन देखील आहे. एकाच धावेचा तोपर्यंत मानज पूर्ण केला गेलाय आणि टीमच्या 50 धावा अर्धशतक ते इथे कंप्लीट होत असताना गावदी वाघोटे संघाचा आपल्याला पाहायला मिळते. चेंडूंचा विचार केला गेला तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 बॉल शिल्लक राहिलेत. 50 आहेत. किती धावांचा टार्गेट असेल? इथे चेंडू हवेमध्ये झेल पर्यंत तिथे उशिरा पोहोचला फिल्डर आणि त्याचा परिणाम म्हणजे 2 धावा त्या कंप्लीट होतात आणि या 2च्या मदतीने स्कोर कार्ड 52 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपला. आता 2 बॉल शिल्लक राहिलेत. 52 आहेत. 2 चेंडूमध्ये प्रहार येतील का? 60च्या आतमध्ये रोखलं जाईल की पुढे जाईल? जोरकस खेळला गेलाय मात्र क्षेत्ररक्षक पायाच्या साहाय्याने बॉलला स्टॉप करतोय. थोडीशी फंबल झाली आणि लगेच तिथे 2 धावा त्या मात्र कंप्लीट होतात. फिल्डर थोडासा तिथे पडला होता. 54 झाल्यात. 54. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल पडल्यानंतर जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि आईगाव दे पिंपळास आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कॅप्टन शेवटचा बॉल उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्यानं झेल सोडला. 2 पूर्ण झाल्यात आणि तिसरीचा प्रयत्न तिथे नाहीये. 2च धावा. 2 धावांनी स्कोर कार्डचा विचार केला गेला तर 56 धावा त्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 57 धावसंख्येची गरज ती तिथे आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेचच फिल्डिंग सजवून घ्या गावदी वाघोटे टीम आणि दादू स्पोर्ट्स कांबारे. आपले 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला जीबी स्पोर्ट्स सुपोंडे कॅप्टन आणि आईगावदे पिंपळास कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना 57 करायचे आहेत. चला आईगावदी पिंपळास कॅप्टन आणि जीवी स्पोर्ट्स सुपोंडे कॅप्टन टॉस साठी यायचं. चला दोन्ही टीम जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आयगावदे पिंपळास यानंतर होणारा सामना एक बिग फाईट ती आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल.
चला या दोन्ही कॅप्टन जीवी स्पोर्ट सुपोंडे आणि आईगाव देवी पिंपळास सत्तावन्न करायचे आहेत आणि ते 57चं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल का? आयगाव देवी पिंपळासचे कॅप्टन आलेले आहेत. जीवी स्पोर्ट्स सुपोंडे कॅप्टन आपल्याला पोहोचायचं आहे. सत्तावन्न करायचे आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं वृषभ लोहार कडे गोलंदाजी धुरा तिथे आपल्याला पाहायला मिळते. पंजांच्या डावीकडनं गोलंदाजी करणं पसंत केले. 10:40 ला पहिला चेंडू पडतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक संपवायचे आहेत. पहिला बॉल पहिलाच बॉल युवराज लहांगेनं तिथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. एका धावेने डावाची सुरुवात. धावांचा श्री गणेशा दादू स्पोर्ट्स कांबारे टीमचा होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 57 धावा करायच्या आहेत आणि त्या 57 धावा करण्याकरता फटकेबाजी करावी लागेल. युवराजच्या साथीला बॅटर जर आपण पाहिलं तर सचिनला आपण पाहतोय. दुसरा बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर झेलची संधी होती. झेल सुटला. क्रिकेटमध्ये जीवनदान खूप घातक ठरत असतात आणि इथे मात्र जीवनदान मिळाले. सचिन पहिल्या बॉलवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, 2 चेंडू आणि 2 धावा अशी सध्याची परिस्थिती आहे. 57 करण्याकरता जर आपण पाहिलं तर तिथे जवळपास 11ची सरासरी राखायची. चुरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा स्पर्श तेवढा वेगाने झाला नाही. ओव्हर थ्रो झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे बॅकअप ते आहे फिल्डिंगच्या माध्यमातून. त्याच्यामुळे एकाच धावीवर पुन्हा एकदा समाधान व्यक्त करतायत. 3 बॉल 3 धावा. पहिलाच सामना कुठली टीम जिंकेल ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे वृषभ लोहार खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी पॉवरफुल गोलंदाजी गरजेची असते ती गोलंदाजी तिथे पेशकश करते. 4 बॉल संपलेत. फक्त 3 धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं काम करतोय. गावदेवी वाघोटे संघाला आपण पाहिलं तर मिलिंद लोहार यांच्या नेतृत्वाखाली वृषभ लोहार त्यांचे चिरंजीव खूप चांगल्या पद्धतीने घडवलं गेलंय आपल्या मुलाला आणि तोच आतापर्यंतचा अनुभव तिथे वापरतोय वृषभ. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या. 2 चेंडू सलगचे डॉट हाताळलेत. शेवटचा बॉल तो आता शिल्लक राहिलाय.
तर 57 पर्यंत पोहोचायचंय. ते 57 पर्यंत पोहोचण्यासाठी तिथे संघर्ष तो दादू स्पोर्ट्स कांबारे टीमला करावा लागेल. सचिन त्याला आपण पाहतो मिस करते बॉल, समजत नाहीयेत. इथे पुनश्च एकदा यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने गेलंय. शेवटच्या बॉलवर सचिनला परतावं लागेल. एका ओव्हरचा खेळ संपलाय. 1-3 1-3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश घाटाळ सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. संघ सध्या थोडासा अडचणीमध्ये जरूर सापडलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आहेत आणि सचिन जो सलामी करता आला होता तो परतीच्या प्रवासाला गेला. युवराज लाहिंगे आहे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल युवराज लाहांगे, त्यालाही परतावं लागेल. सलामीची जोडी परतीच्या प्रवासाला पाठवली. पहिल्या बॉलला विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद डीजे. परतले गेले. एका बाजूला सचिन देखील परतला गेलाय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर युवराज लाहांगे देखील परतला गेला पहिल्याच बॉलवर. आता भावेश घाटाळ सॉफ्ट हँडचा वापर केला गेला. हलक्या हाताने खेळण्याचा मानस होता. पहिली जाब अतिशय वेगानं कंप्लीट झाली. नरेश घाटाळ आणि भावेश घाटाळ या दोघांवर आता पूर्णतः जबाबदारी आहे ती दादू स्पोर्ट्स कांबारे टीमची. त्या जबाबदारीला साजेसा खेळ करावा लागेल आता, कारण टार्गेट मोठे 57 करायच्यात. मेजर नरेश घाटाळ यांनी जर तिथे षटकार हॅट्रिक खेळली तर आयोजक मिलिंदजी बागुल यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अवया कशा पद्धतीचा खेळ होईल. इथे फटका तर खेळ आहे. मिड ऑफ मध्ये बॉल होता. पहिल्याच धावेचा प्रयत्न, परतावं लागेल नरेश घाटाळ यांना परतीच्या प्रवासाला. बॅक टू दी डगआउट डीजे.
रमेश लारा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिल्हा प्रमुख चषक 2026 शिवकृपा वैतरणेश्वर. ते जर आपण पाहिलं तर आता भावेश घाटाल आणि तिथे रमेश सत्तावन्न करायचे आहेत. त्याच्यामधल्या 5 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष करतोय दादू स्पोर्ट्स कांबारे. इथे चेंडू हवेमध्ये ऋषभ लोहार बॉलच्या खाली टिपला गेला झेल आणि परतावं लागेल बॅटरला. परतीच्या प्रवासाला विकेट डाऊन. बॅटर बॅक टू द टोटल 4 विकेट काढल्या कनुजने या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला लगाम लावण्याचं काम झालंय. स्कोर कार्ड 5 या आकड्यावर. टोटल विकेट डाऊन 5. आतमधून संपलाय. मागचं षटक जर आपण पाहिलं टोटल 4 विकेट काढल्या गेल्या. तर कनूच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केल्या. गावदेवी वाघोटे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं वृषभ लोहारला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरनं. चला फास्ट. ऋषभ लोहार आपल्या तिसऱ्या षटकामधला पहिलाच बॉल भावेश घाटाळनं बॉलला उडवलाय. विकेट क्रमांक 6. परतीच्या प्रवासाला भावेश घाटाळ बॅक टू दी डगआउट.
तर भावेश घाटाळवर पूर्णतः जबाबदारी होती, मात्र तोही तिथे मोठा फटका खेळत असताना परतीच्या प्रवासाला गेलाय. आता यावेळी समोर खेळलाय, पुनश्च एकदा विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक जर आपण पाहिली 7 परतीच्या प्रवासाला. ऋषभ लोहार ऑन अ विकेट हॅट्रिक. 2 बॉल 2 विकेट काढल्यात मारुती. नवीन बॅटर इथे मागच्या बाजूला बॉल चाललाय. एक डॉट बॉल. गोलंदाजीचा अटॅक जर आपण पाहिला तर तो खूप चांगल्या पद्धतीने तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली, दुसऱ्या षटकामध्ये 4 विकेट आल्या. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये 2 विकेट काढल्यात. धावसंख्या थांबली ती 5. आकड्यावर 57 धावा करत असताना एकेरी दुहेरी धावाने आता तेवढासा काही फरक पडणार नाहीये मॅच मध्ये. षटकार चौकार ते इथे खेळावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. 7 विकेट जरी पडल्या असल्या तरी जे बॅटर क्रीजवर आता उपस्थित आहेत त्यांना तिथे प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. स्विच हिटचा फटका मागे लॉंग स्ट्राप कडे बॉलला ट्रॅव्हल करत असताना हा येतोय जिल्हा प्रमुख चषक 2026 चा चौकारचा. मध्ये जर आपण पाहिलं तर परशुराम गुंज संघ आपल्याला या मैदानातून ऑल आउट होत असताना पाहायला मिळाला होता. आता इथे 8 विकेट पडल्यात त्या दादू स्पोर्ट्स कांबारे टीमच्या. स्कोर कार्ड 10 या आकड्यावर आहे. 12 बॉल 47 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मिलिंद लोहार सज्ज होतात. त्यांचे चिरंजीव वृषभने खूप चांगली कामगिरी केली गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहिलं पहिलाच बॉल समोर खेळला गेलाय. पॉइंट कडे बॉल तिथे जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत तिथे 2 धावा पूर्ण झाल्या. मात्र सिंगल डबलने तेवढासा काहीच फरक पडणार नाहीये मॅच मध्ये. तुम्हाला जर विजयापर्यंत जायचं असले तरी 8 विकेट जरी पडल्या असल्या तरी षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न तो करावाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. समोर खेळले यावेळेस जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ कडे बॉल आलाय.
बॉलला स्टॉप केले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. चौदा धावा आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस फटका हवेमध्ये. विकेट क्रमांक 9 परतीच्या प्रवासाला टीम दादू स्पोर्ट्स कांबारे. बॅटर आउट. डीजे नऊ विकेट आतापर्यंत पडल्यात. शेवटचा विकेट आहे. इथे चेंडू हवेमध्ये आणि संधी होती झेल घेण्याची. मात्र 2 धावा तिथे पूर्ण करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. दोनच्या मदतीने स्कोर कार्ड 16. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 विकेट आली आहे या मिलिंद लोहार यांच्या षटकामध्ये. गोलंदाजी सगळ्यांची चांगली झाली. तर 4 विकेट कनुजने काढल्या. ऋषभने देखील 4 विकेट काढल्यात. बॉल जर आपण पाहिला तर तिथे मागच्या बाजूला चाललाय. निर्धाव स्वरूपाचा मॅच आता हातातून गेली ती दादू स्पोर्ट्स कांबारेच्या. कारण विकेट खूप लवकर पडल्या आणि त्याचा परिणाम तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल आहे. धाव घेण्याचं नाकारदार षटक समाप्तीची घोषणा पंचाच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 16. या आकड्यावर 9-16. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच कठीण बनली. 16 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 57 करायच्या होत्या. पहिलाच बॉल जेलची संधी आहे. तर क्षेत्ररक्षक थोडासा तिथे मागे राहिला. 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावांनी स्कोर कार्ड 18 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल. याच्यानंतर एक बिग फाईट आपल्या भेटीला येईल. जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि त्याच्या विरोधात आईगावदे पिंपळास. आजच्या दिवसामधला दुसरा सामना तो आपल्या भेटीला येईल. आडवा बाटचा फटका चांगला आहे. उशिरा का होईना मात्र ते चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. षटकार 6. ते मात्र जर आपण पाहतो तर निर्धाव स्वरूपाचा बॉल संपला गेला. धावसंख्या 24 आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर गुणसंघ परशुराम गुणसंघ तो 27 धावांवर ऑल आउट झाला होता. या मॅच मध्ये 9 विकेट आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. बाट फटके इथे खेळतात. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिले कारण मॅच पूर्णतः 1 साइडेड गावदेवी वाघोडे टीमने खेचली. शेवटचे 2 बॉल आहेत. पहिलाच सामना होता आजच्या दिवसामधला गावदेवी वाघोडे वर्सेस दादू स्पोर्ट्स कांबारे.
पुन्हा एकदा फटका चांगला येतोय तिथे. मात्र ते 9 विकेटवर आतापर्यंत टीम आहे. शेवटचा एक बॉल. आणि ते जर आपण पाहिलं तर मॅच संपली आहे आणि सामना जिंकलाय तो गावदेवी वाघोटे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी वाघोटे. आणि हार्डलक टीम दादू स्पोर्ट्स कांबारे, मेजर नरेश घाटाळे आणि टीम आपण आलात, खेळात आणि सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार. आणि गावदेवी वाघोटे आपल्याला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. चला याच्यानंतर दादू जीवी स्पोर्ट्स सुपोंडे आणि आईगावदेवी पिंपळास या दोन टीम मधली फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. 4 विकेट आणि 10 धावा ज्याच्या माध्यमातून आल्या तो कनुज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कनुज यायचं.